हॅलो गाईस, कसे आहात सगळे? तर आज बनवले आहेत खापरुळे आणि खोबऱ्या गुळाचा रस. कसे बनवायचे त्याला पाहूया. तर त्यासाठी घेतले तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ आणि मेथी. तर हे 4-5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. मग स्वच्छ धुवून ते गळत ठेवले. त्यावर घातलेत भिजवलेले पोहे. सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. आता मिश्रण एका डब्यामध्ये काढून घेऊया. तर डब्बा थोडा मी मोठा घेतला आहे, म्हणजे फर्मंट झालेलं पीठ पण व्यवस्थित येईल आणि पीठ वाहणार नाही. अशा प्रकारे सगळं पीठ लावून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वरून घालूया तेल आणि डब्याला ढाकण लावून ठेवून देऊया. सकाळी पीठ मस्त फर्मेंट झालं आहे, मस्त असं वर आलं आहे. तर आता पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यात हळद घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर इथे भिडं तापलं आहे. आता तेल लावून एक एक खापरोळे व्यवस्थित बनवून घेऊया. तर अशा प्रकारे खापरोळे सगळे मी बनवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता खापरोळ्यांना वरती अशी मस्त जाळी आली आहे. खापरोळे मस्त असे दोन्ही बाजूने खरपूसपणे भाजून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही पण खापरोळे आणि खोबऱ्याचा रस बनवा आणि खा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.